2 ते 3 दिवस झालं सुट्टी घेतलेली होती आणि त्या सुट्टीमुळे मी गावाला गेलेलो होतो. गावाला काय काम? मोबाईलमध्ये रील्स बघणं. YouTubeच्या रील्स बघ, Facebookच्या रील्स बघ, Instagramच्या रील्स बघ. त्याच्यामध्ये मी सब्जेक्ट टाकला की इन्व्हेस्टमेंट म्हणून. तर धडाधड म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. अरे सगळे म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सी आणि स्टॉक मार्केट. एक बहादर तर बोलला की आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहा पण घर भाड्याने घ्या. घर बोलला भाड्याने घ्या. मी विचार केला, घर भाड्याने घेणार आणि स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार, किती दिवस घर भाड्याने घेणार? वर्षभर भाड्याने राहू, 2 वर्षभर भाड्याने राहू, 3 वर्ष भाड्याने राहू. अरे पण एका ठिकाणावरनं बिराड दुसऱ्या ठिकाणी न्यायचं म्हणजे एका ठिकाणावर कुठे सेटल झालं की लगेच दुसऱ्या ठिकाणी सेटल झालं लगेच तिसऱ्या ठिकाणी. म्हणजे स्थिर स्थावर नाहीच. म्हणजे तुमच्या जीवनाला आणि तुम्हाला स्थिर नाहीच आहे. आपण जर स्थिर स्थावर झालो कुठल्याही ठिकाणी कुठल्याही क्षेत्रामध्ये तर आपण प्रगती करू शकतो मित्रांनो. तसंच जर आपण जर एका ठिकाणी स्थिर आहोत, आपल्या डोक्यावरती आपलं स्वतःच छत असेल तर आपण कोणत्याही ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पण जर आपण स्थिरच नसेल तर इन्व्हेस्टमेंटचा विचार डोक्यातच येत नाही. आपल्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार येतो की 11 महिने संपतील, 12वा चालू होईल, मालक मला सांगेल निघून जा. हा मालक सांगेल निघून जा, परत दुसरा रूम बघ. स्थिर स्थावर होणं गरजेचं आहे. मग मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगेल की कुठेही इन्व्हेस्टमेंट करा पण पहिल्यांदा स्वतःचं घर घ्या. भले ते घर लोन काढून घ्या किंवा भले ते घर कॅश मध्ये घ्या, पण स्वतःचं असं घर घ्या. मित्रांनो दुसरी गोष्ट अशी की हे सांगत होते की रिअल एस्टेट मध्ये इन्व्हेस्टमेंट लगेच करूच नका. आपण 5-6 वर्ष काय करा, स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाका, म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाका, त्यानंतर 5-6 वर्षानंतर घर घ्या. मित्रांनो आज जे घर तुम्हाला शहराच्या मध्यात मिळणारं घर आहे, उद्या शहराच्या बाहेर घर घ्यावं लागेल 5 वर्षानंतर. आज जी किंमत आहे तुम्हाला, जी किंमत आज मिळणार आहे, समजा की फॉर एक्झाम्पल आज तुम्हाला एका रूमची किंमत 40 लाख रुपये आहे आणि 5 वर्षानंतर त्या फ्लॅटची किंमत 40 लाख रुपये नाही राहणार, तर तिथे तुम्हाला तो फ्लॅट मिळणार पण नाही. तर त्या फ्लॅटची प्राइस ही 5 वर्षानंतर कमीत कमी 50 लाख किंवा 60 लाख रुपये तरी होईल. त्यावेळेस तेवढे पैसे तरी आपल्याकडे असायला हवेत आणि आपल्याला पाहिजे ते लोकेशन तरी मिळायला हवं. म्हणून मित्रांनो स्वतःचं घर हे स्वतःचं घर असतं आणि स्वतःच्या घरासाठी आपण भले ते कर्ज काढा किंवा कॅश मध्ये घ्या, पण पहिलं आपलं स्वतःचं घर घ्या आणि स्थिर स्थावर व्हा, सेटल व्हा आणि नंतर पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. धन्यवाद.